श्रीरामनवमीवर दगडफेक झालेली असून पोलिसांना ज्यावेळेस आम्ही ह्या संदर्भात काय कारवाई केली याची विचारणा केली त्यावेळेस पोलिसांनी काही लोकांना त्याच्यामध्ये अटक झाल्याचे सांगितलेले, परंतु ते लोक कोण आहे हे काही त्यांनी डिस्क्लोज केलेलं नाही अद्याप. त्यांनी काही त्या बाबतीत कुठली प्रेस कॉन्फरन्स वगैरे काहीच केलेलं नाही. याचा अर्थ पोलीस प्रशासन ह्या बाबतीत फारसं गंभीर असल्याचं दिसत नाही. आता उलट पक्षी जर बघितलं, काही दिवसांपूर्वी दगडफेक प्रकरण दाखवलं, त्याच्यामध्ये काही हिंदू मुलांना त्यांनी अटक केली. आता आम्ही काय कुठल्या जे काही गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांचं काही समर्थन करत नाही. कुठं जर क्रिमिनल ऍक्टिव्हिटी होत असेल तर पोलीस प्रशासनाने त्याच्यावर कारवाई करावी, नक्कीच करावी, परंतु त्याच्यामध्ये पोलिसांनी बायस नेचरचं काम करू नये, मला असं वाटतं. आता ते हिंदू होते, तिथे दगडफेक झाल्याचं दाखवलं, परंतु तिथं दगड आले कुठून, तिथं दगड येण्याचा संबंध काय? ते हॉटेल होतं, तिथं दगडफेक दाखवली आणि सदर हिंदू मुलांची पोलीस प्रशासनाने धिंड काढली. मग तुम्हाला अशा आरोपींची धिंड काढता येते, मग या आतंकवाद्यांची धिंड का काढली नाही आणि का काढली जाऊ नये, हा प्रश्न मला आहे ना पोलीस प्रशासनाला विचारायचा आहे. एकीकडे तुम्ही आरोपी हिंदू आहे म्हणून त्यांची सर्रास धिंड काढतात, काढा तुम्ही, हरकत नाही, काढलीच पाहिजे, गुंडांची धिंड काढलीच पाहिजे, परंतु आतंकवाद्यांची धिंड काढली गेली पाहिजे. या बाबतीत पोलीस प्रशासन बायस्ड काम का करतं, हा माझा प्रश्न आहे. की ते कुठल्या स्पेसिफिक विचारधारेसाठी काम करतायत, त्यांच्यावर कोणाचा दबाव आहे? सध्या श्रीरामपूरमध्ये काँग्रेसची सत्ता आहे, काँग्रेसचा आमदार आहे आणि नगराध्यक्षही काँग्रेसचा आहे, तर मग त्यांच्याकडून तुमच्यावर काही दबाव आहे का हेच पोलिसांनी स्पष्ट करावं. त्यांच्या दबावात तुम्ही काम करता का? आता राज्यामध्ये हिंदुत्ववादी सरकार आहे म्हणतात, मग गृहमंत्री काय करताय अशा ठिकाणी? हे जे काही श्रीरामपूर रामनवमीच्या मानाच्या झेंड्यावर जे काही दगडफेकचं प्रकरण आहे, हे सरकार आणि प्रशासन दोघंही ह्या गोष्टीला फार किरकोळ स्वरूपाची घटना असल्याचं दाखवत कार्य करताय. एक तर असं असावं किंवा मग यांच्यावर कुठून तरी दबाव असावा, त्या दबावाखाली पोलीस प्रशासन काम करतंय आणि वारंवार म्हणजे आधीपासूनच पोलीस प्रशासन हे हिंदूंच्या विरोधातच काम करतं. ज्या वेळेला एखादा हिंदू आरोपी असतो त्यावेळेला प्रशासन खूप तत्परतेने आणि कठोर स्वरूपाची कारवाईची भूमिका घेत असतं. पण त्याच्या उलट पक्षी जर एखादा वोट बँक किंवा विधर्मीयांचा जर कुठला आरोपी असला की त्यांच्या विरोधात कठोर स्वरूपाची कारवाई करण्यासाठी पोलीस प्रशासन तेवढं तत्पर दिसत नाही. याचा अर्थ असा आहे का मग पोलिसांना ट्रेनिंग त्या स्वरूपाची दिली जाते म्हणून? असा प्रश्न मला या माध्यमातून पोलिसांना विचारायचा आहे. येत्या काळामध्ये प्रवरा कालमामध्ये अतिक्रमणाच्या विरोधात कारवाईचे आदेश आले होते, त्याचप्रमाणे रेल्वे प्रशासनाकडून अतिक्रमण काढण्यासाठी आदेश आले, परंतु दोन्ही प्रकरणांमध्ये सत्ताधारीकडून मौन बाळगले गेले. याबद्दल काय आपले? हे बघा, आत्ताच बातमी आलेली माझ्याकडे की रेल्वे प्रशासनाने वार्ड क्रमांक 2 मध्ये जे काही रेल्वेच्या परिसरामध्ये झालेलं जे काही अतिक्रमण आहे आणि जी काही अतिक्रमित दर्गा आणि ती मस्जिद आहे ते काढण्या स्वरूपात रेल्वे प्रशासनाने निर्णय घेतलेला होता. त्या निर्णयाला स्थगिती मिळावी म्हणून तत्परतेने स्थानिक आमदार आणि स्थानिक काँग्रेसचे नेते आणि खासदारही हे रेल्वे प्रशासनाला जाऊन भेटले आणि त्यांनी ही कारवाई तात्पुरती थांबवण्यासाठी स्थगिती आणली. मग ह्याच प्रकारची तत्परता प्रवारा कालवा परिसराच्या अतिक्रमणाबाबतीत यांना का दाखवता आली नाही? याचं कारण असं आहे की या परिसरामध्ये 90 ते 95% पेक्षा जास्त
हिंदू लोकसंख्या आहे आणि हे नॅचरली हिंदू विरोधी पक्ष आहे, ही नॅचरली हिंदू विरोधी विचारधारा आहे. म्हणून हे काय करतात, जिथं हिंदूंचा हितसंबंध असेल तिथं हे फारसे तत्पर नसतात किंवा हे झोपण्याची भूमिका घेतात. परंतु वोट बँकचा प्रश्न जिथं येतो तिथं हे धावत पळत जातात. हे प्रकर्षाने हिंदूंच्या लक्षात मला आणून द्यायचंय की हिंदू ह्या स्वरूपाच्या लोकांच्या विचारसरणीमध्ये कुठं जाऊन बसतो. आता जर बघितलं तर हिंदू हा काय करत असतो, हा आपली जातीपातीचं राजकारण करत असतो. तो जातीला प्राधान्य देतो धर्मापेक्षा. परंतु हिंदू हा विचार करत नाही की आपण जात म्हणून ज्याला पाठिंबा देतोय किंवा ज्याच्या पाठीमागे उभा राहतोय त्याची विचारसरणी नेमकी कुठल्या स्वरूपाची आहे, ती प्रो हिंदू आहे की अँटी हिंदू आहे, हे हिंदू बघायचं कधी कामच करत नाही. त्याच्यामुळे हिंदूंना वारंवार अशा प्रकारच्या जे बायस नेचरच्या कारवाया असतात त्याला सामोरं जावं लागतं. याला कारणीभूत स्वतः हिंदूच आहे असं मला सांगायचं. येणाऱ्या काळामध्ये प्रशासनाला आपलं काय आव्हान करणार? प्रशासनाला एकच सांगणं आहे, जशी तुम्ही तत्परता दाखवली हिंदू आरोपींना धिंड काढून गावभर फिरवण्याची, त्याच पद्धतीने तुम्ही ह्या ज्या काही आतंकवाद्या कारवाया झालेल्या आहेत हिंदूंच्या सणांवर, हिंदूंच्या मिरवणुकांवर, हे अतिरेकी सुद्धा लोकांच्या समोर आणा. हे कोण आहेत लोकांना कळू द्या, यांचीही धिंड काढा. अन्यथा ती धिंड कशी काढायची हे आम्हाला कळतं आणि त्या स्वरूपात आम्ही पोलीस प्रशासनाला या माध्यमातून इशारा पण देतोय.